4 सप्टेंबर 2024 अल्फ्रेड हिचकॉकची व्हर्टिगो बघितली. जुनी एकदम 1956 वगैरेची 55ची फिल्म. आता हिचकॉक म्हटल्यावर सस्पेन्स स्टोरी आहे. स्लो जातात पण छान आहे. आता सध्या या टाईपच्या पुष्कळ आपण मूवीज बघतोय नवीन म्हणून, पण त्या काळातली तेव्हाची छान होती. एक डिटेक्टिव्ह असतो, पण त्याला व्हर्टिगोचा त्रास असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडून त्याच्या पोलीस ऑफिसरला वाचवताना तो वाचवू शकत नाही, कारण उंचीवरून तो स्वतःच खाली पडतो आणि त्याची कंबर मोडते. त्याच्यामुळे त्याला आपला जॉब गमवावा लागतो. पण त्याचा एक मित्र त्याला म्हणतो, जरी तू जॉब सोडलाय तरी तुझी डिटेक्टिव्हची क्वालिटीज काही कमी थोडीच होणार आहेत. तर मला तुझ्याकडनं एक मदत हवी. तू माझ्या बायकोवर, म्हणजे माझा तिच्यावर विश्वास नाही असा प्रश्न नाहीये, पण तू तिच्यावर नजर ठेवशील का, तिची ऍक्टिव्हिटी? कारण मला असं वाटतंय एखाद्या प्रेतात्म्याने तिला झपाटलं असावं, कारण ती खूप विचित्रासारखी वागते. हा म्हणतो, अरे असं कसं बायकोवर तू अविश्वास दाखवतो? तो म्हणतो, अविश्वास नाही, पण मला जाणून घ्यायचंय नक्की काय चाललंय वगैरे. तो म्हणतो, ठीक आहे. तो मित्रा खातर हो म्हणतो आणि मग तो नजर ठेवतो, तिच्या मागे मागे वगैरे जातो. ती दिसायला खूप सुंदर असते आणि एकदा असंच, आणि ती अशीच करायची, एका म्युझियम मध्ये जाऊन एका फोटो च्या तिथे बसायची, म्हणजे ज्याची त्यांनी शक्यता वर्तवली असते की ही कॅरोलिना नावाची बाईच्या भूताने हिला झपाटलंय वगैरे. गार्डन मध्ये जायची, बुके घ्यायची, तासन तास एकटीच भटकत राहायची. तसंच भटकता भटकता एकदा ती एक तिथल्या खाडीमध्ये उडी मारते. मग हा तिला वाचवतो, आपल्या घरी घेऊन येतो आणि मग तो पण तिच्या प्रेमात पडतो. आणि पण आता म्हणजे काय करायचं? मग एकदा ती अशीच जात असते, तर चर्च, ती म्हणते आपण चर्चमध्ये जाऊया, आणि ती भराभरा भराभरा चर्चच्या पायऱ्या चढते आणि तिथून, म्हणजे आता हा घाबरत असतो हाईटला. आधी एक कसं तरी भराभरा चढतो, पण मग नंतर जसं हाईट वाढायला लागते त्या मनोऱ्याची, चर्च मधल्या टॉवरची, तो मागे पडतो आणि जसाच हा वर पडतो तोपर्यंत तिने तिथून उडी मारलेली असते आणि ती मरते. झालं, परत हा आपल्या मनावर घेत होते आणि मग त्याच्यावर परत केस चालते. तर हा मित्र म्हणतो की नाही, मला माहिती आहे तो, म्हणजे त्यांनी आपलं काम व्यवस्थित केलेलं आहे, त्याला व्हर्टिगोचा त्रास आहे, त्याच्यामुळे तो तिच्या मागोमाग घेऊ नाही शकला आणि तिला वाचवू नाही शकला वगैरे वगैरे. पण ह्याला ते खूप विचित्र वाटत राहतं आणि एकदा असंच, आणि ते मनावर त्यांनी खूप घेतलेलं असतं, लागून गेलेलं असतं त्याला, आणि तो तिच्या प्रेमात पण पडलेला असतो. तर तो एक दिवस असाच भटकत असतो, त्याला एक मुलगी दिसते आणि त्याला असं वाटतं की आपण हिला पाहिलंय किंवा हिच्यासारखी कोणीतरी आहे, आणि मग त्याच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकते. तो तिच्या मागे मागे जातो. तर ती एका हॉटेलमध्ये राहत असते. तो तिच्या खोलीत घुसतो, तिला म्हणतो मला तुझ्याशी बोलायचंय वगैरे. तो चौकशी करतो, तू कधी इकडे गेलीये का, तिकडे गेलीये का, काय? तर ती म्हणते, नाही, मी कधीच नाही गेली. मग तो म्हणतो, ठीक आहे, पण मला तुझ्याबरोबर, तू माझ्याबरोबर डिनरला येशील का, असं करत तिला म्हणजे आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतो. आणि मग हळूहळू म्हणतो, तुम्हाला हा ड्रेस घालून दाखव, ते ड्रेस घालून द्यावं, केस बदल, म्हणजे थोडक्यात तो तिला त्याच्या मित्राच्या बायकोसारखं बनवतो. तर ती एक्झॅक्टली तशीच दिसते. मग तो तिला म्हणतो की तू चल म्हणे, आणि तो मुद्दामून तिला म्हणजे घेऊन जातो मग त्या त्या ठिकाणी. पण ती अशीच दाखवते की पहिल्यांदाच म्हणजे जाते त्या ठिकाणी. आणि नंतर मग तो तिला लास्टमध्ये चर्चमध्ये घेऊन जातो, आणि तो टॉवरमध्ये चढ म्हणे. ती चढते भरावर, हा पण तिच्या मागे मागे येतो. यावेळेस सगळी म्हणजे भीती त्याची चालली जाते ती घालून, आणि ती तिथून उडी मारते. म्हणजे त्याला म्हणजे तो तिथे तिच्याकडनं मग वदवून घेतो आधी, की हे मला तुम्ही जाळ्या, म्हणजे, आणि त्याची बायको मेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी, तिची प्रॉपर्टी वगैरे सगळी याला मिळालेली असते. आणि तो म्हणाला असतो ह्याला की आता मी हे सगळं विकून, आता काही माझं मन इथे लागणार नाही, माझी बायको नाही, तर मी आता हे सगळं विकून दुसरीकडे चालला जातो, युरोपला चालला जातो. तर मग तो तिला तेच म्हणतो की म्हणजे बायकोची प्रॉपर्टी मिळवण्याकरता म्हणून, आणि तू त्याची गर्लफ्रेंड होती, त्याचा पैसा दिला त्यांनी तुला,
आणि मला तुम्ही लोकांनी म्हणजे मोहरा बनवलं मधल्या हे पैसा मिळवण्याकरता. तर हे असं म्हटल्यावर मग तिला आता कळतं की आपली पोल आता उघडली, म्हणून ती वरून मग उडी मारते. मग तिथे त्यावेळेस एक नन असतेच. सगळे परत हे होतं, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आणि त्याच्यावरचंही म्हणजे बालन त्याचंही तोही सुटकेचा निश्वास टाकतो की म्हणजे आपण फसवल्या गेलोय, पण गेलो होतो, पण आपण शेवटी ती केस सॉल्व्ह केली.